श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर अगोदर आपल्याला बॅक साईड म्हणजे पाठीमागचा भाग अगोदर कट करायचा आहे. त्यासाठी उंची 13 आहे ब्लाऊजची, तर मी इथं 14 घेत आहे. सॉरी, मी 15 घेतली. 14वरती मार्किंग करून घेते आणि ती रेषा आखून घेते सरळमध्ये आणि ते कट करून घेते. पेपर कट करून घ्यायचा आहे मला, तर त्यामुळे मी अगोदर सरळ रेषा आखून घेते. आणि पूर्ण साईज ब्लाऊजची 36 आहे, तर त्या चौथा भाग 8.5 येतो. 8.5 घेऊन 2 इंच शिलाईसाठी मार्किंग करून 10.5 असं येतं रेषा. या पद्धतीनं आपण मारून घेऊ. आता बाजूचा पेपर आपण कट करून घेऊ. या पद्धतीनं पूर्ण कट करून घेऊ. आता हे बघा, उंची 14 आणि हे 10.5 या पद्धतीनं आपण पेपर कट करून घेतलेला आहे. शोल्डरचे 5.5 घेतले आणि मुंडा 5.5च घेतला. छातीचं रेषा टाकून घेतली, मार्किंग करून घेतली आपण. आणि शिलाईसाठी 2 इंच घेतलेले, त्याला पण आपण पेनाने हे करून घेऊ, रेषा मारून घेऊ. आणि मुंड्याचं गोल आकार देऊन घेऊ. 1.5 इंचावरती मी मुंड्याचा आकार दिलेला आहे. आणि आता गळा आहे, गळा 2.25 घेतलेला आहे बॅक साईडचा. त्याची उंची मी 9 घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं त्याला आपण गोलाकार देऊन घेते. 1/2 इंच मी गळ्यापासून थोडं कट करून घेणार आहे, कारण की आपला गळा उतरू नये म्हणून. आता मी हे कट करून घेते. यानुसार आपल्याला फ्रंट साईड, त्याच्यावरती फ्रंट साईडसाठी आपल्याला पेपरवरती ठेवून बरोबर तशाच पद्धतीनं पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे. या पद्धतीनं मी पेनानं केलेली आहे. तुम्हाला मार्कर किंवा केज पेनना तुम्ही करू शकता. आता इथे 1 इंच घेऊन मी समोरील मुंडाचा आकार देऊन घेत आहे. समोरची गळ्याची उंची आपली 5.5 किंवा 6 या पद्धतीनं घेऊ शकता तुम्ही. मी समोरची उंची 5.25 घेतलेली आहे आणि त्याला असा गोल आकार देऊन घेते. आता आपल्याला हे करायचं आहे, खालच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं लाईन मारून घ्यायची आहे. आणि आणि हे मुंड्याच्या बाजूने 1/2 इंच घ्यायचं आहे आणि खाली कंबरच्या बाजूने 1.5 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. आता मी पेपर कट करून घेते बाजूचा. आता आपल्याला टक्स काढायसाठी 9 इंच 9 इंच उंची घेऊन आणि 3.5 किंवा 4 अशा पद्धतीनं लांबी घ्यायची टक्ससाठी. आणि हे मुंड्यापासून मध्यभागून रेषा आखून घ्यायची आणि 1.5 इंचावर मार्किंग करून
या पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. मी या पद्धतीनं आकार देत आहे. तुम्ही पण त्याचप्रमाणे आकार देऊन घ्या प्रिन्सेस कटसाठी. आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर या बाजूने मी कट करून घेते, नंतर या बाजूने कट करते. आता आपण हे जिथं टक्सचं हे आहे ना तिथं मार्किंग करून थोडं थोडं कट करून घ्या, म्हणजे आपल्याला शिलाईची वेळेस कट कळन. टक्स तिथपर्यंत आहे आपली. तर मग हे प्रिन्सेस कटसाठी फ्रंट साईड तयार आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग बघायची आहे. आता हा समोरील भाग आहे आणि हा मागची बाजू, पाठीमागची बाजू आहे. चला तर मग आता बाही कटिंग करून घेऊ. बाहीची लांबी 4.5 आहे. मी त्यात अर्धा इंच घेतला, 5 या पद्धतीनं घेतलेला आहे. आणि हाफदंड 5.5 आहे, तो 1 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे वाढून. अशा पद्धतीनं मी रेषा आखून घेते आणि कॅप हाईटसाठी 2.5 इंच मध्ये हे करून घेते आणि 1.5 इंच वाढून घेतलेलं आहे मी. आणि 1 इंच परत शिलाई रेषासाठी हे करून घेतले आणि त्याला अशा पद्धतीनं आकार देऊन घेते. बाईला मध्यभागी हे करून त्याला समोरचा फ्रंट साईडची बाजू काढून घेते, कट करून घेतात. तर मैत्रिणींना, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले. धन्यवाद.